राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा त्यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये आरोप केलाय। सावरकर मानहानी प्रकरणातल्या सुनावणीच्या वेळी राहुल गांधींच्या वकिलांनी हा आरोप केलेला आहे। राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी पुणे कोर्टामध्ये या संदर्भात लेखी निवेदन दिले। राहुल गांधींच्या वैयक्तिक सुरक्षेबाबत निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली। याआधी काही खासदारांकडून राहुल गांधींना धमकी आलेली होती असा वकिलांनी दावा केलाय। पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये राहुल गांधींच्या विरोधात असलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली। यावेळी राहुल गांधींच्या वकिलांनी कोर्टात हा मोठा दावा केला। तर यावर 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे। दोन खासदारांनी भाजपच्या राहुल गांधींना धमकी दिली होती मारवा म्हणून की तू बाज राहुल गांधी बाज आजा नहीं तो आने वाले टाइम में तेरी भी वो हालत होगी जो तेरी दादी का हाल हुआ था। आणि ह्या केस मधली सगळी वंशावळ आणि ह्या सावरकरांचे फॉलोवर आणि राहुल गांधींनी जो आता काही स्टँड घेतलेला आहे यावरून त्यांना दागा फटका होऊ शकतो आणि ही बाब ह्या न्यायालयाच्या कुठेतरी न्यायिक नोंदीमध्ये येणं गरजेचं आहे। आणि म्हणून न्यायालयासमोर आज आम्ही तो अर्ज तसा दाखल केला आणि तो न्यायालयाने दाखल करून घेतला। यावर आता पुढची सुनावणी 10 सप्टेंबर 2025 ला होणार आहे। आता त्याला परत त्यांच्या वकिलांनी सांगितलं की आता आम्हाला ह्याच्यावर परत से द्यायचा आहे। म्हणजे आता ठीक आहे, ही वेळ काढूपणाची पद्धत आहे आणि अधिकार आहे म्हणून मेहरबान न्यायालयाने त्यांना तो परवानगी दिलेली आहे। आता त्याची सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे। 11 ऑगस्टला राहुल गांधींनी वोट चोरे वगैरे नावाचं काहीतरी एक तिथं त्यांनी मोहीम चालवली। त्याच्यामध्ये सरकार पक्ष की जो सावरकरांच्या हिंदुत्वादी दृष्टिकोनाचा काय म्हणतात त्याला प्रतिनिधी आहे अशा स्वरूपाचा एक अर्ज इथं दिलेला आहे। आणि त्याच्यामुळं राहुल गांधींना मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि त्याची न्यायालयाने दखल घ्यावी, पुण्यातल्या न्यायालयाने।